नमस्कार, आपण पाहतात चांगलं न्यूज। बातमी आहे निसर्गाचे वरदान लाभलेल्या पाटणच्या पावसाळी पर्यटनाची। पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून फेसाळणारे धबधबे ओसंडून वाहू लागतात। सध्या कोयना धरण परिसरात पाटण, नवजा, कोयनानगर येथे पावसाचा जोर वाढत आहे। त्यामुळे ओझरडे नवजा येथील 500 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांना हुरळ घालत आहे। कोयना आणि पाटण विभागातील डोंगर भागातून असे अनेक फेसाळणारे लहान मोठे धबधबे पर्यटकांना मोहनी घालत आहेत। हे निसर्गाने खुलवलेले सौंदर्य पाहण्यासाठी अनेकांची पावले कोयनानगरकडे वळत आहेत। याबाबत येथे येणाऱ्या पर्यटकांच्या प्रतिक्रिया हेच सांगत आहेत। चला कोयनेला, पावसाळी पर्यटनाला। कोयनानगर आणि पाटणला येणाऱ्या पर्यटकांचा मोठा उत्साह दिसत आहे। मात्र पर्यटकांनी या ठिकाणी काही खबरदारीही घेण्याची आवश्यकता आहे। पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी स्वतःची काळजीही घेणे तितकेच महत्त्वाचे आहे। पाटणच्या या पर्यटनाबद्दल पर्यटक काय म्हणतायत पाहूया। कोयन्याला आम्ही पहिल्यांदाच आलोय। म्हणजे लहानपणी आपण ऐकतो की भूकंप झाला आणि पानशेत कोयनाच्या धरणाला हे पडला, तडा गेला, पण आता येऊन इथे सृष्टी सौंदर्य बघून आमचं मन इतकं भरून गेलेलं आहे। महाराष्ट्राचं खरं सौंदर्य हे सह्याद्रीचे डोंगर, ही वनराई, आणि ही जास्त करून पावसाळ्यात फुलते। आणि मला वाटतं सगळ्यांनी ह्या सृष्टी सौंदर्याचा आनंद घ्यावा, महाराष्ट्रातल्या जे विविध पर्यटन स्थळांचा आनंद घ्यावा। पावसात स्पेशली हे धबधबे, हा ओझरडेचा धबधबा बघा काय मस्त वाहतोय, आणि ऑन द वे सुद्धा तुम्हाला इतके सुंदर धबधबे, इतकी सुंदर वनराई सृष्टी बघायला मिळते। आम्ही एकदम खुश आहोत सगळे येऊन।